नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस. क्रॅश कोर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आपण इकॉलॉजी हा जो तुमचा युनिट आहे एम.एस. सेट साठी तो सुरू करणार आहोत. तर मी विस्परिंग बॉटनिस्ट माझं 2 वेळेस नेट, परत एम.एस. सेट आणि गेट या तिन्ही एक्झाम क्वालिफाय झालेल्या आहेत. तर आज आपण इकॉलॉजीच्या इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूया आणि डेली 1 बाय 1 आपण पूर्ण सिलेबस कव्हर करूया. तर पहिल्यांदा बघूया आपण इंट्रोडक्शन इकॉलॉजीचं. तर इकॉलॉजी म्हणजे काय की इट इज स्टडी ऑफ हाऊ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ इच अदर अँड देअर एन्व्हायरमेंट. तर इकॉलॉजी म्हणजे काय की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते एकमेकांसोबत कशा पद्धतीने इंटरॅक्शन करतील आणि त्याचं जे आजूबाजूचे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यासोबत कशा पद्धतीचं इंटरॅक्शन असेल ह्याच्या स्टडीला आपण काय म्हणतो इकॉलॉजी. आणि इकॉलॉजी मध्ये आपण परत मग सब टॉपिक जे असतील पॉप्युलेशन डायनामिक्स बघूया, कम्युनिटी स्ट्रक्चर बघूया आणि त्यानंतर इको सिस्टम फंक्शन हे डिफरंट टॉपिक बघूया. तर इकॉलॉजी म्हणजे सिंपली काय नाही की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असेल तो काय करेल, सर्वाइव्ह तो जगताना काय करेल, दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत पण इंटरॅक्ट करेल आणि परत इन्व्हायरमेंट जे असेल त्याच्यासोबत पण इंटरॅक्ट करेल. तर आपण इन डिटेल बघूया. तर पहिल्यांदा ह्याची आपण हिस्ट्री बघूया की इकॉलॉजी जो शब्द आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे. 2 शब्दापासून, ग्रीक शब्दापासून आला आहे. ओइकस म्हणजे काय, होम, आणि लोगस म्हणजे काय, स्टडी. ओइकस म्हणजे काय, होम आहे, आणि लोगस म्हणजे काय, स्टडी. तर ह्या 2 शब्दापासून आलेला आहे. तर इकॉलॉजी मध्ये काय करतो आपण की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जो आहे, एखादा इंडिव्हिज्युअल जो आहे, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतो त्याचा स्टडी करतो. म्हणून आपण ह्याला काय म्हणलेलं आहे, इकॉलॉजी. आणि हा 2 शब्दापासून इकॉलॉजी ही टर्म डिराईव्ह केली गेलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचं एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन बघतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ते जे वर्क करणारे सायंटिस्ट आहेत त्यांच्याविषयी आपण बघूया. ह्याच्यामध्ये ही कन्सेप्ट देणारे होते हॅकेल यांनी कन्सेप्ट दिली. मात्र अलेक्झांडर वोन हर्नब्लोट यांना फादर ऑफ इकॉलॉजी म्हणले जाते. ओडम जे आहेत त्यांना फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी म्हणले जाते. आणि रामदेव मिश्रा जे असतील त्यांना फादर ऑफ इंडियन इकॉलॉजी म्हणलं जाते. ह्या ह्या सेंटेन्सवर पण क्वेश्चन येऊ शकतात आणि खूप वेळेस आले पण आहेत. त्याच्यानंतर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. तर इकॉलॉजी मध्ये काय इकॉलॉजी मध्ये आपण कशाला स्टडी करतो की जे रिलेशन असते, कॉम्प्लेक्स रिलेशनशिप जे असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्याच्या एन्व्हायरमेंट सोबत. तर त्याच्यामध्ये 2 फॅक्टर येतात. पहिला तर येणार बायोटिक आणि त्याच्यानंतर अबायोटिक. बायोटिक फॅक्टर मध्ये काय येणार की जे सर्व इकोसिस्टम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते काय असतील, बायोटिक फॅक्टर मध्ये येतील. जसं की तुमचे प्लांट झाले, अॅनिमल झाले, मायक्रोब झाले. मायक्रोब मध्ये परत फंजाय झाले, व्हायरसेस झाले. हे सर्व कशामध्ये येणार, बायोटिक फॅक्टर मध्ये येणार. जे जे लिव्हिंग आहे ते सर्व बायोटिक फॅक्टर मध्ये. मग अबायोटिक फॅक्टर मध्ये काय येणार की जे जे नॉन लिव्हिंग आहे ते काय येणार, अबायोटिक फॅक्टर मध्ये. जसं की त्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर आलं, लाईट आली, वॉटर आली, वॉटर आलं, सॉइल आली, एअर आलं, हे कशामध्ये अबायोटिक फॅक्टर मध्ये. तर हे आपण जे इकॉलॉजी मध्ये स्टडी करतोय ते कशा कशाच्या इंटरॅक्शनचा स्टडी करतोय, बायोटिक आणि अबायोटिक ह्या दोन्ही मधला इंटरॅक्शनचा स्टडी आपण इकॉलॉजी मध्ये करतो. तर ह्याच्यानंतर पुढची हे आहे की अंडरस्टँडिंग इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंट काय, जी आपली सराउंडिंग आहे, जी ऑर्गॅनिझमची सराउंडिंग आहे त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हायरमेंट म्हणतो. ह्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन कॉम्प्लेक्स वेब नेटवर्क्स ऑफ विदिन इन्व्हायरमेंट. तर विदिन इन्व्हायरमेंट कसं असते की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते बरं फक्त एका फॅक्टरवर डिपेंड नाही, तर कॉम्प्लेक्स आहेत, मल्टिपल फॅक्टर आहेत, मल्टी डायमेन्शनल आहे. ते तुमच्या टेम्परेचरने पण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम इफेक्ट करेल, लाईट त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर इफेक्ट करेल. त्याच्यानंतर वॉटर, एअर, सॉइल हे सर्व गोष्टी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर अफेक्ट करतील. त्यामुळे हे काय कॉम्प्लेक्स वेब आहे. आणि त्याच्यानंतर तू त्याच्या एकट्यावरच त्या गोष्टी अफेक्ट करतील का, नाही, तर बाकीचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासोबत तिथे राहत असतील त्यांच्यावर पण इफेक्ट करेल.
आणि ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते एकमेकावर पण इफेक्ट करतील. तर बायोटिक फॅक्टर जे असतील ते बायोटिक फॅक्टरवर पण इफेक्ट करत आहेत. बायोटिक फॅक्टरवर इफेक्ट करत आहेत. तसं हे कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक आपली फूड चेन बघतो, त्याच्यामध्ये काही काही ऑर्गॅनिझम काय असतील, प्रे असतील, काही प्रेडेटर असतील, प्रायमरी कंझ्युमर असतील, प्रोड्युसर असतील. तर हे काय आहे, इन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला काय कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बघायला भेटते. एक जाई एक कॉम्प्लेक्स पूर्णपणे इंटरॅक्शन बघायला भेटते आणि त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर इन्क्लुडेड असतात. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सराउंडिंग आहे त्याच्यामधले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर इन्व्हायरमेंट मध्ये काय असतात, ह्याच्यामध्ये सराउंडिंग मध्ये इन्क्लूड असतात. हे जे वेब आहे, हे इंटरॅक्शन जे आहे, हे कॉम्प्लेक्स जे इंटरॅक्शन आहे, अबायोटिक फॅक्टरचं बायोटिक फॅक्टरवर, बायोटिक फॅक्टरचं अबायोटिक फॅक्टरवर, परत बायोटिक फॅक्टरचं, यांचं जे कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आहे ते सर्व्हायव्हल, डिस्ट्रीब्युशन आणि इव्होल्युशन या सर्व गोष्टीवर काय करते, इफेक्ट करते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया, फॅक्टर अफेक्टिंग क्लायमेट. तर कोणते कोणते फॅक्टर क्लायमेटवर अफेक्ट करतात. पहिलं तर अल्टिट्यूड, लॅटिट्यूड येईल, लाईट येईल, टेम्परेचर येईल, रेनफॉल येईल, फायर येईल आणि टोपोग्राफी येईल. हे सर्व फॅक्टर जे असतील आपण वन बाय वन इन डिटेल बघूया नेक्स्ट स्लाइड मध्ये. हा, तर पहिल्यांदा बघूया आपण जो लाईटचा इफेक्ट जो असतो तो अॅनिमल्स आणि प्लांटवर लाईट कशी अफेक्ट करते ते पहिल्यांदा बघूया. पहिलं तर जी लाईट आहे ती डायरेक्टली, लाईट म्हणल्यानंतर आपल्याला काय प्लांट आठवतात आणि त्यांच्या फोटोसिंथेसिसवर कोणत्या वेव्हलेंथची लाईट लाईट आहे त्यावर कोणती सायकल रन झाली पाहिजे, तिथं कसे अडॅप्टेशन झाले असले पाहिजे, हे लाईटचं म्हणजे लाईट काय करते, डिसाईड करते. म्हणजे कोणत्या टाईपची तिथे बायोडायव्हर्सिटी असेल, हे सर्व गोष्टी लाईट ची जी डायरेक्ट इंटेन्सिटी आहे, इनडायरेक्ट इंटेन्सिटी आहे, ह्या गोष्टी डिसाईड करते. फोटोट्रॉपिझम ही जी कन्सेप्ट आहे ती प्लांट मध्ये दिसून येते आपल्याला, की जे प्लांट आहेत ते लाईट कडे ग्रो होतात, लाईटच्या दिशेने, जिकडे सूर्यप्रकाश आहे त्या दिशेने ग्रो होतात. त्याच्यानंतर जेनेसिस. तर फोटोमॉर्फोजेनेसिस मध्ये काय, की जेव्हा लाईट असेल, म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा प्लांट वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होईल, आणि प्लांट जेव्हा सूर्यप्रकाश नसेल तेव्हा वेगळ्या पद्धतीने. ह्याच्यामध्ये जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा जे प्लांट आहेत ते जास्त डार्क असतात, जास्त त्यांची म्हणजे काय स्ट्रॉंग असतात आणि हाईटला जास्त वाढत नाहीत. मात्र तेच आपण डार्क मध्ये जर त्याच प्लांटला ग्रो केलं तर ते काय होतात, की पेल येलो कलर दिसतो त्यांचा, आणि परत ते जे आहेत वीक असतात. तर हा डिफरन्स आहे. फोटोमॉर्फोजेनेसिस म्हणजे काय, की लाईट जर असेल तर प्लांट मध्ये वेगवेग वेगळ्या पद्धतीनं जी ग्रोथ होते, आणि इन डार्क वेगळ्या पद्धतीने. लाईट जर असेल तर प्रॉपरली सर्व पिगमेंट त्याच्यामध्ये डेव्हलप होतील, मात्र लाईटच नसेल तर तो पेल येलो कलरचा कमकुवत असा डेव्हलप होईल. त्याच्यानंतर दुसरे पण फॅक्टर आहेत, जसं की ग्रोथ. लाईट फॅक्टर काय करते, ग्रोथवर पण इफेक्ट करते. जसं की स्टेम इलॉंगेशन, लिप एक्सपान्शन, यावर पण लाईट इफेक्ट करते. त्याच्यानंतर स्ट्रोमॅटल बिहेवियर. लाईट जेव्हा प्रेझेंट असेल तेव्हा प्लांट मध्ये स्ट्रोमॅटा काय होतील, ओपन होतील आणि वॉटरचं रेग्युलेशन होईल. फोटोट्रॉपिझम. तर फोटोट्रॉपिझम मध्ये नेक्स्ट कन्सेप्ट काय, फोटोट्रॉपिझम. तर फोटोट्रॉपिझम मध्ये बघितलंच की लाईट आपण काय होते, प्लांट प्लांट जो आहे तो सूर्यप्रकाशाच्या दिशेने ग्रो होतो. त्याच्यानंतर पिगमेंटेशन आहे. लाईट कशा पद्धतीने प्लांटच्या पिगमेंटेशन मध्ये अफेक्ट करते हे बघितलं. जे डार्क कंडिशन मध्ये प्लांट असतील ते पेल येलो कलरचे आणि वीक डेव्हलप होतात. त्याच्यानंतर आपण एनिमल मध्ये बघूया. जो मेलॅनिन पिगमेंट असतो ते जे इक्वेटरला ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये जास्त सिंथेसिस होतो, कारण इक्वेटरवर जी लाईट आहे ती डायरेक्ट असते आणि पोल्सवर जी लाईट आहे ती इनडायरेक्ट येते. तर ह्यामुळे डायरेक्ट लाईट आल्यामुळे त्याच्यामध्ये लाईटची इंटेन्सिटी जास्त असणार, युव्ही लाईट त्याच्यामध्ये असू शकते. त्यामुळे काय, आपल्या बॉडीमध्ये मेलॅनिन पिगमेंट सिंथेसिस होतं. मेलॅनिन पिगमेंटचं काय काम असतं, की जे युव्ही रेज आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन बॉडीला करण्याचं काम करते. म्हणून इक्वेटर
रिजन मध्ये जे लोक राहतील, इक्वेटरच्या जवळ जी लोक असतील, त्याच्यामध्ये मिनरल पिगमेंटचं सिंथेसिस जास्त होते. कारण त्यांना जे आहे युव्ही लाईटमुळे जे वेगवेगळे डिसीज होतात त्याच्यापासून त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी ती इव्होल्युशनरी मेकॅनिझम त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. परत अॅनिमल मध्ये जर बघितलं आपण, तर अॅनिमल बिहेवियरवर पण खूप लाईट अफेक्ट करते, जसं की सर्कॅडियन रिदम्स. म्हणजे काय, आपले बायोलॉजिकल क्लॉक जे असतील अॅनिमलचे, ते इन्फ्लुएन्स करण्याचं काम लाईट करते. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सायकल, खूप जे अॅनिमल्स आहेत त्यांचं ब्रीडिंग सीझन जे आहे तो फोटोप्रेड मुळे डिसाइड केला जातो. त्याच्यानंतर बर्ड जे असते त्यांच्यामध्ये मायग्रेशन नेव्हिगेशन साठी पण लाईटचा यूज केला जातो. त्याच्यानंतर विजन आहे. त्याच्यानंतर मग कॅमोफ्लॅज आहे. हे सर्व काय झाले, लाईट लाईट जी आहे तिचे वेगवेगळे इफेक्ट झाले कशावर, प्लांट आणि ऑर्गॅनिझमवर. दुसरा अबायोटिक फॅक्टर आहे आपला टेम्परेचर. टेम्परेचरचा कोणत्या पद्धतीनं प्लांट आणि अॅनिमल दोघांवर पण इफेक्ट होते ते बघूया आपण. तर टेम्परेचर जे आहे ते प्लांट आणि अॅनिमलच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला इफेक्ट करते. पहिल्यांदा बघूया प्लांटचा आपण. जे प्लांट आहे, जे वेगवेगळे प्लांट आहेत त्याच्यामध्ये C3 प्लांट जे असतील त्यांची जी ऑप्टिमम रेंज असेल ते 15 ते 25 असेल. मात्र C4 प्लांट जे असतील जसं की मेज, त्यांची ऑप्टिमम टेम्परेचर त्यांच्यासाठी 30 to 40 असेल. तर ह्या पद्धतीनं जे C3 आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनला कसं अफेक्ट करते ते पहिल्यांदा बघूया आपण. की C3 प्लांट आहेत, मग जिथं टेम्परेचर काय असेल 15 ते 20 असेल, तिथं 15 ते 25 असेल, तिथं C3 प्लांट आपल्याला मेजरली डिस्ट्रीब्युट झालेले बघाय भेटतील. आणि C4 प्लांट जे असतील ते काय, की जिथे 30 to 40 अशी टेम्परेचर रेंज असेल तिथेच त्यांची डेव्हलपमेंट बघायला भेटेल. हे झालं डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर झालं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये की सक्सेसफुल रिप्रोडक्शन साठी काय, जे अॅनिमल्स किंवा प्लांट्स आहेत त्यांना ऑप्टिमम टेम्परेचरची गरज असते. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम आहे, की टेम्परेचर जो असेल तो बायोकेमिकल रिॲक्शन जे असतील प्लांट आणि अॅनिमल मध्ये त्यांना पण इन्फ्लुएन्स करेल. आणि ह्याच्या अडॅप्टेशन मध्ये जे थर्मोफिलिक प्लांट असतील ते काय करतील, ते म्हणजे काय, वॉटर थर्मोफिलिक प्लांट जे असतील ते काय करतील, अडॅप्टेशन बघूया आपण की टेम्परेचर नुसार कसं अडॅप्टेशन होते. थर्मोफिलिक जे प्लांट असतील म्हणजे काय, टेम्परेचर लव्हिंग प्लांट जे असतील ते डिझार्ट कंडिशन मध्ये आपल्याला दिसून येतील, जसं की कॅरो फिलिक प्लांट जे असतील ते काय करतील, कोल्ड कंडिशन मध्ये भेटून येतील आपल्याला, जसं की अल्पाईन प्लांट. त्याच्यानंतर आपण अॅनिमल्सचं बघूया. अॅनिमल्स मध्ये मेटाबॉलिझम जर बघायचं असलं तर फक्त टेम्परेचरच्या बेसिसवर दोन प्रकारचे अॅनिमल्स क्लासिफाय केले जातात. एक तर इंडोथर्म, ज्याला की वॉर्म ब्लडेड म्हणतो आपण, आणि दुसरं काय एक्टोथर्म. ते इन डिटेल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन जे आहे, रेप्टाइल्स मध्ये जे रिप्रोडक्शन होते ते रेप्टाइल्सचं जे सेक्स असते ते टेम्परेचर डिपेंडंट असते. इन्क्युबेशन मध्ये काय, टेम्परेचर डिपेंड असते. जर एक स्पेसिफिक टेम्परेचर असेल तर तिथे मेल होईल, आणि स्पेसिफिक टेम्परेचर असेल तर तिथे फिमेल होईल इन केस ऑफ ऑफ रेप्टाइल्स. आणि परत काय, टेम्परेचरमुळे काही जे अॅनिमल्स आहेत ते काय हिब्रिनेशन प्रेड मध्ये पण जातात. आणि जसं की बियर्स आणि बॅट जे काय मेटाबॉलिक रेट रिड्यूस करण्यासाठी ते हिब्रिनेशन प्रेड मध्ये जातात. काही ऍक्टिव्हेशन मध्ये पण जातात, जसं की फ्रॉग्स अँड स्नेल. हिब्रिनेशन जी टर्म आहे ती काय असेल, की ड्युरिंग विंटर असेल, आणि ऍक्टिव्हेशन जी टर्म आहे ती काय एक्स्ट्रीम हीट मध्ये आहे. डिस्ट्रीब्युशन अँड हॅबिटेट सिलेक्शन, तर टेम्परेचर जे असेल ते काय जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन अॅनिमलचं डिसाइड करेल. त्याच्यानंतर बघूया आपण जी आपण मेटाबॉलिझमच्या बेसिसवर दोन पद्धतीच्या आपण ऑर्गॅनिझम स्टडी करतो, दोन क्लासेसचे ऑर्गॅनिझम स्टडी करतो. पहिला तर काय इक्टोथर्म आहे, त्याच्यानंतर इंडोथर्म आहे.
इक्टोथर्म म्हणजे काय, कोल्ड ब्लडेड ॲनिमल, त्यांचं टेम्परेचर जे आहे ते डायरेक्टली इन्व्हायरमेंट थ्रू इन्फ्लुअन्स होते. मात्र इंडोथर्म जे आहेत ते वॉर्म ब्लडेड आहेत, त्यांचं इंटरनल टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट असते. ते कॉन्स्टंट कशामुळे की त्यांची बॉडी जी आहे त्याच्यासाठी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी करते. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण की पॉइंट बघूया आणि त्याच्यानंतर इन डिटेल जे आहेत पॉइंट बघूया. अगोदर तर की पॉइंट बघूया, की एवढ्या तर लक्षात असलीच पाहिजे तुम्हाला. तर इंडोथर्म जे आहेत ते हाय मेटाबॉलिक रेट मेंटेन करतात, हीट जनरेटिंग हीट थ्रू इंटरनल प्रोसेस. तर इंडोथर्म जे आहे जे वॉर्म ब्लडेड आहेत जसे की मॅमल्स आणि जे मॅमल्स असतील ते आणि बर्ड्स, हे काय इंडोथर्म. आणि इक्टोथर्म मध्ये कोण येतील, फिश, रेप्टाइल्स, हे काय येतील इक्टोथर्म मध्ये. तर मेटाबॉलिक रेट जे असेल इंडोथर्म मध्ये म्हणजे काय, वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स मध्ये मेटाबॉलिक रेट हाय असेल, त्यामुळे इंटरनल प्रोसेस थ्रू हीट जनरेट केली जाईल. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर जे आहे इंडोथर्म बॉडी टेम्परेचर इंडोथर्मचं काय असेल, स्टेबल असेल ऍज कम्पेअर टू इक्टोथर्म. कारण इक्टोथर्म मध्ये काय होत आहे की एक्सटर्नल इन्व्हायरमेंट थ्रू एक्सटर्नल इन्व्हायरमेंट काय करत आहे, बॉडी टेम्परेचरला इन्फ्लुअन्स करत आहे. ह्याच्यामध्ये इंडोथर्म जे आहेत त्यांना एक ऍडव्हान्टेजेस असते की इंडोथर्म जे आहेत वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकतात. मात्र इक्टोथर्म जे आहेत ते एक्सटर्नल हीट सोर्सवर पूर्णपणे डिपेंड असतात. त्याच्यानंतर एनर्जी सोर्स जो आहे, इंडोथर्म जे आहेत त्यांच्याकडे काय स्वतः इंटरनल हीट जनरेट केलेलं आहे. मात्र इक्टोथर्म पूर्णपणे एनर्जी सोर्स साठी काय म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एनर्जी कोणावर डिपेंड आहे, इक्टोथर्म इन्व्हायरमेंटवर. तर की फॅक्टर की डिफरन्स बघूया. इक्टोथर्म म्हणजे काय, किंवा कोल्ड ब्लडेड, आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय येईल आपलं, फिशेस येतील, रेप्टाइल्स येतील, अँफिबियन्स येतील आणि इन्व्हर्टिब्रेट्स येतील. आणि इंडोथर्म म्हणलं तर फक्त बर्ड्स आणि मॅमल्स येतील. इक्टोथर्म जे आहेत टोटली एक्सटर्नल इन्व्हायरमेंटवर डिपेंड आहेत बॉडी हीट साठी. मात्र इंडोथर्म जे आहेत ते काय की स्वतःच्या बॉडीमध्ये इंटरनल प्रोसेस थ्रू हीट जनरेट करतात आणि स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवतात. इक्टोथर्म स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवू शकत नाहीत. यांनाच आपण काय म्हणलं, कोल्ड ब्लडेड म्हणलं इक्टोथर्मला, इंडोथर्मला काय म्हणतो, वॉर्म ब्लडेड. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर व्हॅरीज ओव्हर टाइम. टाइम नुसार ह्यांचं बॉडी टेम्परेचर इक्टोथर्मचं चेंज होईल, मात्र इंडोथर्मचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. ह्यांचं बॉडी टेम्परेचर काय असेल, कॉन्स्टंटच असेल. त्याच्यानंतर म्हणजे जसं जसं आता इक्टोथर्म मध्ये काय, जसं जसं दिवस चालू म्हणजे काय समजा की सीझन नुसार इक्टोथर्म मध्ये किंवा टाइम नुसार काय करावं लागेल इक्टोथर्मला, जसं की बाहेरचं टेम्परेचर बदललं की ह्याचं इक्टोथर्मचं टेम्परेचर चेंज झालं. मात्र ती कंडिशन इंडोथर्म मध्ये आहे का, कारण ती इंटरनल प्रोसेस थ्रू मेटाबॉलिझम थ्रू काय करत आहेत, हीट जनरेट करत आहेत, म्हणून त्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये इक्टोथर्म जे आहेत कोल्ड टेम्परेचरला लेक्स ऍक्टिव्ह असतात, कारण ते पूर्णपणे काय की बाहेरच्या टेम्परेचरवर डिपेंड आहेत. बाहेर -2 झालं समजा तर ह्यांचं बॉडी टेम्परेचर पण -2 असेल. मग त्या टेम्परेचरला त्या इंडिव्हिज्युअलला, त्या ऑर्गॅनिझमला आपल्या रेग्युलर प्रोसेस कॅरी ऑन करणं हे पॉसिबल नाही. मात्र तेच जे आहे आपलं इंडोथर्म, ह्यांची बॉडी काय करते, टेम्परेचर वर खाली कोल्ड टेम्परेचर जरी झालं तर तिथे काय करणार, ते इंटरनल हीट जनरेट करणार. मग त्यामुळे तेवढं मेजर इफेक्ट इंडोथर्मला होणार नाही जेवढं की इक्टोथर्मला होत आहे. जिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन इज लेस, कारण ह्यांचं काय की हे जास्त टेम्परेचर वाईट टेम्परेचर रेंजला सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत, म्हणून ह्यांचं डिस्ट्रीब्युशन कमी असेलच, लॉजिकलच आहे. मात्र इंडोथर्म मध्ये ते काय करतात, वाईट बॉडी हीट जनरेट करू शकतात, त्यामुळे ते वाईड रेंज ऑफ हॅबिटॅटला सर्व्हाइव्ह करू शकतात, म्हणून जिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन त्यांचं जास्त आहे. फूड ज्यांचं आता ह्यांचं हे एक ऍडव्हान्टेजेस आहे की इक्टोथर्मला फूड कमी लागतं, मात्र इंडोथर्मला फूड खूप जास्त लागतं. तर कशामुळे जास्त लागतं की इंडोथर्म जे आहेत त्यांचं काय, त्यांना काय की इंटरनल हीट जनरेट करायचं आहे बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी, मग त्याच्यासाठी फूड जास्त लागेल. तर त्यांची जी मोस्ट ऑफ द फूड हे ईट करतात ते मेजरली एनर्जी प्रोडक्शन मध्ये युटिलाइज केलं जाते. ह्या
लो मेटाबॉलिक रेट आणि यांचा मेटाबॉलिक रेट हायच असेल, कारण ह्यांना जे बॉडी टेम्परेचर आहे ते काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. त्याच्यानंतर बघूया इफेक्ट ऑफ रेनफॉल अँड फायर. तर रेनफॉल आणि फायर कशा पद्धतीनं आपल्या बायोडायव्हर्सिटीला सॉरी ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने इफेक्ट करतील ते बघूया. वेट फॉर मिनिट. तर जेव्हा रेनफॉल जास्त असेल तेव्हा काय की रेनफॉल खूपच वॉटर अवेलेबिलिटी अबंडंट आहे समजा, तर तिथे अक्वॅटिक इकोसिस्टम तयार होईल. त्याच्यानंतर जी मॉडरेट आहे तर तिथं टेरिस्ट्रियल इकोसिस्टम तयार होईल. आणि त्याच्यापेक्षा पण खूप कमी आहे तर तिथं डिझर्ट इकोसिस्टम तयार होईल. टेरेस्ट्रियल मध्येच काय डिझर्ट इकोसिस्टम परत तिथे तयार होईल. ह्याच्यामध्ये पण जिथे हाय रेनफॉल असेल तिथे काय होईल, बायोडायव्हर्सिटी आपल्याला जास्त दिसून येईल. जसं की ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, तिथे काय जास्त डायव्हर्स स्पेसिस आपल्याला आढळून येतात. मात्र डिझर्ट मध्ये जर बघितलं खूप कमी रेनफॉल आहे तर तिथं काय खूप कमी स्पेसिस ज्या की स्पेशलाइज अडॅप्टेशन केलेल्या असतील तेवढ्याच दिसून येतील. त्याच्यानंतर फायरचा रोल बघूया आपण. फायर जे आहे त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रोल पण आहेत. आता इकोसिस्टम रिन्युअल मध्ये फायर खूप मोठा रोल प्ले करते. जसं की सवानाज आहेत, ग्रासलँड आहे, त्याच्यामध्ये इकोसिस्टम रिस्टोरेशनचं काम कोण करते, फायर करते. जे डेड व्हेजिटेशन आहे ते फायर काय करेल, क्लिअर करेल आणि न्यू न्यू ग्रोथ आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी रोल प्ले करेल. काही प्लॅन्ट काही ग्रासलँड मध्ये सीड्स असे असतात की जे फायरनेच रिलीज होतात आणि त्यांचं जर्मिनेशन पण फायरनेच डिसाईड केलं जाते. आणि परत कोन्स जे असतात, पाईनचे कोन जे असतात ते फायरमुळेच रिलीज होत, त्यांच्यामधून फायरमुळे सीड्स रिलीज होतात. आणि काही ग्रासलँड पण आहेत की ज्यांच्यामधले जे ग्रासेस असतात त्यांचे जे जर्मिनेशन असते ते पूर्णपणे फायरवर डिपेंड असते. फायर जर असेल तरच त्यांचं हे होते. काही काही सीड्स जे असतात ते फायर रेझिलेंट असतात, मग ते त्या ग्रासलँड मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. मग हे जे फायर आहे ग्रासलँड मध्ये कीस्टोन फॅक्टर म्हणून रोल प्ले करतो. ते जी डायव्हर्सिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी, म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टम मेंटेन करण्यासाठी रोल प्ले करत. जसं की समजा की खूप तिथे काही झुडपं पण वाढलीत ग्रासलँड मध्ये आणि काही ट्रीज पण वाढलीत. मात्र ती जेव्हा फायर हे होईल, म्हणजे जेव्हा आग लागेल तेव्हा ती झुडपं आणि झाडं जळून जातील. मात्र जी फायर असेल ती पण जळेलच, त्याच्यामध्ये शंका नाही. मात्र त्याचे जे सीड्स असतील ते पर्टिक्युलरली फायरला रेझिलंट असतील, त्यामुळे ते परत जर्मिनेट होऊ शकतील. फायर तसं न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये पण रोल प्ले करते. टोपोग्राफिक फॅक्टर बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, सॉरी लॉटिट्यूड, अल्टिट्यूड आहे. तर ह्याच्यामध्ये लॅटिट्यूड जो आहे त्याच्यामध्ये लॅटिट्यूड नुसार टेम्परेचर मध्ये पण व्हॅरिएशन येतात. लॅटिट्यूड म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम इक्वेटर. इक्वेटर पासून जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणतो आपण, लॅटिट्यूड. आणि लॅटिट्यूड आपण तुम्ही बघत असाल की जेव्हा जीपीएस टॅग फोटो घेता त्यावेळेस लॅटिट्यूड आपल्याला दिसून येतो. तर तो काय की आपण इक्वेटर पासून किती डिस्टन्सवर आहोत तो डिस्टन्स आहे. आणि जेवढं तुम्ही काय असा इक्वेटरच्या जवळ असाल तेवढी डायरेक्ट सनलाईट तुमच्यावर, म्हणजे तुमच्या एरियावर तेवढी डायरेक्ट सनलाईट अफेक्ट करेल, जेवढी जास्त डायरेक्ट सनलाईट रिसीव्ह होईल. आणि त्यामुळे ते जो इन्व्हायरमेंट आहे, जेवढे इक्वेटरच्या जवळ असतात तिथलं वार्मर इन्व्हायरमेंट आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर की टेम्परेचर व्हॅरिएशन, जे इक्वेटरच्या जवळ आहेत, लो लॅटिट्यूड जो आहे टेम्परेचरच्या जवळ म्हणजे काय, लो लॅटिट्यूड असेल तिथे हाय टेम्परेचर असेल, सनलाईट अबंडंट असेल, ते ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट काय होतात, सपोर्ट होतात. त्याच्यानंतर पोल जे आहेत ते इक्वेटर पासून दूर असतील, म्हणजे तिथे लॅटिट्यूड काय हाय आहे, तर टेम्परेचर खूप कमी असेल, लिमिटेड सनलाईट तिथे
स्नोफॉल होईल. त्यामुळे तिथली जी इकोसिस्टम टुंड्रा इकोसिस्टम आहे. त्याच्यानंतर डे लेंथ जी आहे, हायर लॅटिट्यूड जेव्हा असेल तेव्हा डे लेंथ पण चेंज होते. की डे लेंथ जसं की ट्रॉपिकल रिजन मध्ये डे लेंथ जी असते ती कॉन्स्टंट असते, मात्र पोलार रिजन मध्ये सीझनल व्हेरिएशन दिसून येतात. परत प्लांट अडॅप्टेशन जे आहे, प्लांट अडॅप्टेशन जे आहे, जे ट्रॉपिकल प्लांट्स आहेत तिथे प्लांट्स असतात तिथे त्यांचे जे लिव्स असतात ते खूप ब्रॉड असतात, आणि टुंड्रामध्ये बघतो आपण प्लांट्स जे आहेत त्यांचे जे लिव्स आहेत ते शॉर्ट आहेत आणि ग्राउंड क्लोज टू ग्राउंड ग्रो झालेत. कशामुळे? की त्यांना हीट कन्झर्व करायचं आहे. कारण टुंड्रा रिजन जे आहे तो पोलार रिजन मध्ये येतो. टुंड्रा फॉरेस्ट जे आहेत पोलार रिजन मध्ये बघायला भेटतात आपण. आणि पोलार रिजन मध्ये काय ऑलरेडी हीट कमी आहे. त्यामुळे त्यांना हीट कन्झर्व करायचं आहे. त्यामुळे ती लीफ साईज पण आहे, छोटी आहे आणि क्लोज टू ग्राउंड आहेत. मात्र तेच आपण ट्रॉपिकल मध्ये बघितलं तर त्यांची लीफ साईज काय ब्रॉड आहे, कारण सनलाईट खूप मोठ्या प्रमाणात तिथं अवेलेबल आहे. आता त्याच्यानंतर अॅनिमल अडॅप्टेशन बघूया आपण. जे ट्रॉपिकल अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हीटला कोप करण्यासाठी, हीट रिड्यूस करण्यासाठी थिन फर असेल, म्हणजे हीट हीट काय हीट ऑलरेडी अबंडंट आहे, त्यामुळे जो फर असेल तो कमी थिन असेल. जे इयर्स असतील ते लार्ज असतील, कारण त्यांना हीट जे आहे डिसिपेशन करायचं आहे, हीट रिलीज करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ट्रॉपिकल अॅनिमल्स मध्ये काय की हीटला कोप करण्यासाठी फर जो आहे तो थिन आहे, लार्ज इयर्स आहेत. मात्र पोलार मध्ये काय असेल, तिथं हीट त्यांना कन्झर्व करण्याची गरज आहे आणि तिथं कोल्ड एन्व्हायरमेंट खूप जास्त आहे. मग त्यामुळे तिथं थिक फर असतो आणि फॅट लेअर जी असते तिथं इन्सुलेटर म्हणून इन्सुलेशनचं काम करते. आणि जे मायग्रेटरी बर्ड्स असतात ते काय ते लोअर ऍटिट्यूड कडे काय करतात, मायग्रेट करतात ड्युरिंग विंटर. कारण त्या जो हायर ऍटिट्यूड आहे तिथे खूप जास्त कोल्ड असते. बायोडायव्हर्सिटी ग्रेडियंट बघूया, लॅटिट्यूड कसं बायोडायव्हर्सिटी ग्रेडियंटला अफेक्ट करते. ट्रॉपिकल रिजन जे आहे तिथे हायर बायोडायव्हर्सिटी दिसून येते आपल्याला, कारण स्टेबल टेम्परेचर आहे आणि रिसोर्सेस खूप जास्त आहे. पोलार रिजन मध्ये मात्र फ्युअर स्पेसिस भेटून येतात, कारण त्या स्पेसिस ज्या आहेत त्या पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटला अडॉप्ट झालेल्या असतात. त्याच्यानंतर अल्टिट्यूड बघूया आपण. अल्टिट्यूड जे आहे, इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड ऑन प्लांट्स अँड अॅनिमल. ह्याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर बघूया. पहिलं तर टेम्परेचर जो आहे, जसं जसं लॅटिट्यूड काय आहे, अल्टिट्यूड लॅटिट्यूड झाला आपला, अल्टिट्यूड बघतोय आपण. हे अल्टिट्यूड म्हणजे काय की हाईट अबो सी लेवल. सी लेवल पासून जशी जशी हाईट इन्क्रीज होईल तसं तसं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. 1000 मीटरला 6.5 सेल्सिअस 6.5 सेल्सिअस पर 1000 मीटर असं डिक्रीज होते. म्हणजे 6.5 सेल्सिअस आहे ते काय होते की एका किलोमीटरला काय होणार, डिक्रीज होणार. जसं जसं 1 किलोमीटर अल्टिट्यूड वाढेल तसं तसं 6.5 सेल्सिअस टेम्परेचर डिक्रीज होते. आणि जसं जसं आपण हायर अल्टिट्यूडला जाऊ तिथे लोअर एअर प्रेशर असणार आणि ऑक्सिजन पण काय असणार तिथे, खूप कमी असणार. ऑक्सिजन पण खूप ऑक्सिजनचं पण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप कमी असणार. प्लांट अडॅप्टेशन जे आहेत, लो अल्टिट्यूडला काय ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि ग्रासलँड काय झालेले आहेत, सॉरी, वेट फॉर मिनिट. लो अल्टिट्यूडला ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि ग्रासलँड आपल्याला आढळून येतात. मिड मिड अल्टिट्यूडला जेव्हा जाऊ तेव्हा टेम्परेचर आणि टेम्परेट फॉरेस्ट आढळून येतात. हाय अल्टिट्यूडला अल्पाईन व्हेजिटेशन आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर पुढचा आहे डायरेक्शन ऑफ माउंटेन्स. तर माउंटेनची जी डायरेक्शन, सॉरी, हाय अल्टिट्यूड आपण कम्प्लीट करूया अगोदर. हाय अल्टिट्यूड जो आहे त्याच्यामध्ये काय की जसं जसं हाय अल्टिट्यूड ला जाऊ आपण तसं तसं डायव्हर्सिटी कमी होत जाते. कारण कशामुळे की तिथं जे आहे ऑलरेडी काय कोल्ड इन्व्हायरमेंट आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ऑलरेडी तिथं काय कोल्ड इन्व्हायरमेंट आहे हायर अल्टिट्यूडला. त्याच्यानंतर काय परत की
लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन आहे, त्यामुळे तिथं स्पेसिफिक ज्यांनी अडॅप्टेशन करून घेतले त्या एन्व्हायरमेंट नुसार तेच काही प्लांट्स किंवा अॅनिमल आपल्याला भेटून येतील. जसं की प्लांट्स सॉरी अॅनिमल्स मध्ये जे आहे ते लो ऑक्सिजन लेवलला सर्व्हाइव्ह करण्यासाठी रेड ब्लड सेल्स जे आहे ते मोर इफिशियंट हिमोग्लोबिन डेव्हलप करतात. मोर हिमोग्लोबिन इफिशियंट म्हणजे जे जास्त ऑक्सिजन कॅरी करू शकतील. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण बायोडायव्हर्सिटी पॅटर्न. जसं जसं आपण हे बघितलंच की जसं जसं आपण हायर अल्टिट्यूडला जाऊ तसं तसं काय होईल की बायोडायव्हर्सिटी कमी होईल, कारण टेम्परेचर तिथं कमी होत आहे आणि ऑक्सिजन लेवल पण कमी होत आहे. यांचा कंबाईन इफेक्ट जो असेल तो स्पेसिस डिस्ट्रीब्युशन मध्ये पण असेल या दोघांचा. तर ह्याच्यानंतर आपण रेन शॅडो इफेक्ट बघूया. डायरेक्शन ऑफ माउंटेन जे आहे त्याच्यामध्ये आपण रेन शॅडो इफेक्ट बनणार आहोत की माउंटेनची जो फेस आहे तो पण अमाऊंट ऑफ रेनफॉल कोणत्या साईडला जास्त होईल तो डिसाईड करतो. तर ज्या इथे बघू शकता तुम्ही ही ह्या समुद्र सपाटीपासून काय येत आहे, वॉटर वेपर्स येत आहेत आणि मॉइस्ट एअर येत आहे हा. आणि ही काय होत आहे इथं जेव्हा या साईडला येत आहे यांच्या माउंटेनच्या तिथे कूल डाऊन होत आहे आणि जो मॉइश्चर आहे आणि मॉइश्चर तिथे लॉस होत आहे आणि प्रेसिपिटेशन तिथे होत आहे. ही विंडवर्ड टाईप म्हणायची आणि ही लिव्हर टाईप म्हणायची. विंडवर्ड टाईप विंडवर्ड टाईपलाच काय वाइंडवर्ड टाईपलाच काय होत आहे, प्रेसिपिटेशन पूर्ण होऊन जात आहे, कारण इथे जो मॉइश्चर कंटेंट आला होता त्याचं प्रेसिपिटेशन इथे होत आहे. मग त्यामुळे ह्या साईडला जे आहे इकडे जे आहे तिथे काय होणार नाही, रेनफॉलच होणार नाही, कारण तिथे काय झालंय जे सर्व मॉइश्चर कंटेंट होतं, जे वॉटर आलं होतं ते इथंच काय झालं, प्रेसिपिटेशन झालं. ह्याचं एक्झाम्पल आपण रेन आपण महाराष्ट्रामध्येच बघू शकतो. जसं की वेस्टर्न घाट जो आहे तो वाईडवर साईडला येतो, त्यामुळे तो लशी आणि ग्रीन आहे. खूप बायोडायव्हर्सिटी आपल्याला वेस्टर्न घाट मध्ये बघू शकतो. मात्र जे डेक्कन प्लाटो आहे जसं की मराठवाडा विदर्भ ह्या साईडला कमी रेनफॉल होतो, कारण ते लिवर्ड साईडला येतात. वेस्टर्न घाट्स मध्ये काय विंडवर्ड साईडला येतात. तर ह्याला रेन शॅडो इफेक्ट पण रेन शॅडो किंवा लिवर्ड इफेक्ट पण म्हणलं जातं. रेन शॅडो रिजन मध्ये लो बायोडायव्हर्सिटी असते आणि विंडवर्ड जी साईड असते तिथे हाय बायोडायव्हर्सिटी असते. त्याच्यानंतर इडॅपिक फॅक्टर बघूया आपण. इडॅपिक फॅक्टर मध्ये पार्टिकल साईज. पहिलं फॅक्टर आहे पार्टिकल साईज. सॉइल टेक्स्चर जे आहे तो डिफरंट साईजचे जे पार्टिकल आहेत त्याच्यानुसार ठरते. तर पहिलं काय ह्याच्यामध्ये टाईप पार्टिकल साईज नुसार लार्ज पार्टिकल असतील, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी व पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी काय असेल, कमी असेल, कारण त्यांची पार्टिकल काय आहेत, जास्त आहेत आणि गुड एरिएशन आहे. जास्त पार्टिकल साईज मोठी असल्यामुळे पाणी जे आहे ते डायरेक्ट निघून जाते, होल्ड होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मीडियम ह्याचं एक्झाम्पल काय, एरिएशन पण गुड आहे, कारण जे पार्टिकल साईज आहे ते त्याच्यामध्ये स्पेस राहते. पार्टिकल साईज जास्त असल्यामुळे तिथं काय स्पेस जास्त असते. स्पेस जास्त असल्यामुळे वॉटर पण थांबत नाही आणि एअर पण थांबत नाही. याचं एक्झाम्पल आहे सँडचं बघा, वाळूमध्ये काय पार्टिकल साईज काय मोठी असल्यामुळे तिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लो आहे आणि एरिएशन पण खूप कमी आहे. मीडियम पार्टिकल साईज म्हणजे मॉडरेट जे पार्टिकल असतील ह्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण मॉडरेट आहे आणि एरिएशन पण मॉडरेट आहे. यालाच काय म्हणलो आपण, स्लीट म्हणतो. त्याच्यानंतर स्मॉल पार्टिकल साईज आहे, इथे हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, एरिएशन पूर आहे आणि स्मॉल पार्टिकल साईज जे आहे स्मॉल आहे. याचं एक्झाम्पल काय हे येईल. त्याच्यानंतर इडॅपिक फॅक्टर ह्याच्यामध्ये सॉइल सॉइल pH ऑफ सॉइल इम्पॅक्ट अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन थ्राईव्ह. म्हणजे काय जे सॉइल पीएच आहे त्यानुसार तिथला जो ऑर्गॅनिझम असेल, डायव्हर्सिटी असेल ती ठरली जाईल. जसं की हाय ऍसिडिक सॉइल आहे तिथं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी काय असेल, खूप कमी असेल आणि लिमिटेड रेंज ऑफ प्लांट्स आपल्याला दिसून येतील. ह्या कंडिशनला लिमिटेड रेंज ऑफ प्लांट्स काय आपल्याला
सर्व्हाइव्ह करू शकतील, कारण लोअर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी आहे. मग जास्त तिथे डायव्हर्सिटी आपल्याला दिसणार नाही. न्यूट्रिएंटच अवेलेबल नाहीत म्हणल्यानंतर तिथे, आणि प्लांट कसं सर्व्हाइव्ह करू शकतील. त्याच्यानंतर मॉडरेटली बेसिक सॉइल आहे. ह्याच्यामध्ये जो आहे pH 5 to 8 असतो. ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट जे असतात हाय असतात त्या मॉडरेट ऍसिडिक आणि बेसिक सॉइल मध्ये. त्यामुळे डायव्हर्स रेंज ऑफ प्लांट्स अँड मायक्रोब्सला हे सपोर्ट करते. त्याच्यानंतर हायली बेसिक सॉइल, इथे पण न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप कमी असेल आणि सॉल्युबिलिटी पण इसेन्शियल न्यूट्रिएंटची बेसिक सॉइल मध्ये, हायली बेसिक सॉइल मध्ये कमी असेल. न्यूट्रिएंट कंटेंट जो असेल ग्रासलँड जे आहेत त्यांच्यामध्ये हायर न्यूट्रिएंट कंटेंट आपल्याला बघायला भेटतो. कशामुळे? न्यूट्रिएंट कंटेंट पण काय सॉइलचा एक कॅरेक्टरच आहे. ग्रासलँड मध्ये हाय न्यूट्रिएंट्स कंटेंट आपल्याला डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर मध्ये बघायला भेटतो, जास्त बघायला भेटतो. त्याच्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट जे आहेत त्यांच्यामध्ये मॉडरेट न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी असते. त्याच्यानंतर जे ट्रॉपिकल आहे त्याच्यामध्ये लो न्यूट्रिएंट कंटेंट काय आहे, इथं न्यूट्रिएंट सायकलिंग काय कंटिन्युअस न्यूट्रिएंट सायकलिंग असते आणि कंटिन्युअस रेनफॉल असल्यामुळे ते जे न्यूट्रिएंट आहेत त्यांची लिचिंग होते. प्लांट सोबत ते काय होतात, वॉश आउट होतात. सॉरी, रेनफॉल सोबत वॉश आउट होतात. त्याच्यानंतर सॉइल वॉटर जो आहे तो 3 टाईपचा असतो. पहिला, आणि ते कशाच्या याच्यावर आपण क्लासिफाय केले, रिटेन्शन मेकॅनिझम आणि अवेलेबिलिटी काय. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर जो आहे तो पुअर थ्रू ड्रेन होऊन जातो थ्रू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे तो काय होऊन जाईल, ड्रेन होऊन जाईल. हा क्विकली ड्रेन होतो, रिटेन होत नाही आणि वेल ड्रेन्ड सॉइल मध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो. आणि प्लांटला हा अवेलेबल नसतो, कारण रॅपिडली काय होत आहे, ड्रेन होत आहे, रॅपिडली तो निघून जात आहे, त्यामुळे हा प्लांटला अवेलेबल नसतो. त्याच्यानंतर दुसरा आहे कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर जो आहे तो जे मायक्रोपोर्स असतात सरफेस टेन्शनमुळे, जे सॉइल मायक्रोपोर्स असतात सरफेस टेन्शनमुळे हा काय असतो, एक थिन फिल्म बनून तिथे असतो. त्याच्यानंतर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, की हा जो आहे तो प्लांट साठी मेन सोर्स ऑफ वॉटर आहे. त्याच्यानंतर हा कंटिन्युअस फिल्म त्या पार्टिकलच्या अराउंड बनवतो आणि हा प्लांट साठी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हायग्रोस्कोपिक वॉटर आहे. हा जो आहे खूप टाइटली वॉटर सोबत हा जो वॉटर आहे तो टाइटली सॉइल पार्टिकल सोबत बाइंडेड आहे आणि खूप हाय टेन्शन आहे, त्यामुळे हे प्लांटला अवेलेबल नाही. आणि ऑल टाइप ऑफ सॉइल मध्ये हा प्रेझेंट असतो. मात्र स्पेशली ड्राय कंडिशन मध्ये जेव्हा असेल तेव्हा ते वॉटर कन्झर्व करून ठेवायचं असेल सॉइलला, पण त्यामुळे ही खूप थिन फिल्म असेल. तर थँक्यू. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. पुढच्या लेक्चर मध्ये नवीन टॉपिक सोबत परत भेटूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. परत ही जर पीपीटी तुम्हाला लागत असेल तर परत कमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा तुम्हाला नोट्स आणि प्रीमियम आमचं सबस्क्रिप्शन पाहिजे असेल, जसं ज्याच्यामध्ये आम्ही परत टेस्ट सिरीज, परत PYQ अनालिसिस आणि 24x7 लाईव्ह सपोर्ट, ह्या सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्ही त्यासाठी आमच्या प्रीमियम बॅचला पण जॉईन करू शकता. तुम्ही जर पेपर 2 साठी परचेस केलात तर आम्ही त्याच्यावर पेपर 1 जो असेल तो पूर्णपणे फ्री असेल. ही काही दिवसाचीच ऑफर आहे. तर धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.